नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. आपण आज बघणार आहोत साऊथ इंडियन डोसा कसा बनवायचा ते. पण त्याच्या अगोदर आपण त्याची चटणी कशी बनवायची ते बघूया. त्याच्यानंतर आपण डोसा कसा बनवायचा ते बघूया. तर चला आपण पहिले चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी लागणार आहे आपल्याला डाळ घेतलं आहे, इथे मी खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. इथे मिरची, अद्रक, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि दही पण लागणार आहे आपल्याला. मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डाळ आणि खोबऱ्याचे काप टाकून दिलेले आहे. याच्यामध्ये आता आपण लसूण टाकायचं आहे, लसूण जास्त नाही टाकायचं आहे आणि एक अद्रकचा छोटासा तुकडा आणि मिरची टाकायची आहे तोडून. इथे कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि थोडंसं दही टाकायचं आहे आपल्या आंबटसाठी. आणि आपल्याला कलर चटणीला कलर यासाठी थोडंसं किंचित हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आपल्याला. चटणी थोडीशी गोडच असते, गोड आंबट. आता याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. छान चटणी वाटली, आपण मिक्सर मध्ये चटणी वाटून घेतली आहे. हळदमुळे छान कलर आलेला आहे. आता आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी इथे तडका पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी आणि लाल मिरच्या. याचा तडका तयार करायचा आहे. इथे आपण आता तडका देऊन देणार आहे. मी जिरं, मोहरी टाकत आहे. आपली जिरं, मोहरी तडतडली हे त्याच्यामध्ये आपण लाल सुक्या मिरच्या टाकून द्यायच्या आहे आणि तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिंगही टाकू शकता. याच्यामध्ये आता हा तडका आपण टाकून द्यायचा आहे केलेला. आणि याला छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हळद टाकल्यामुळे आपल्या चटणीला खूप सुंदर रंग आलेला आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली इडली डोशाची चटणी. आपल्याला डोसा बनवण्यासाठी इथे 3 वाट्यांनी एकाच प्रकारची अशी वाटी पाहिजे आपल्या घरामध्ये आणि असे 3 वाट्यांनी तांदूळ घेणार आहे. तो जाडा तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला. बेसनचा जो मिळतो ना तो वाला. तर मी इथे पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 2 आणि 3 वाट्या आपण तांदूळ घेतले आहे आणि याच वाटीने आता अजून याच वाटीने आता उडदाची डाळ घेते 1 वाटी. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ. आता याच वाटीने आपण अर्धी वाटी चना डाळ घेते आहे आणि इथे 1 टीस्पून आपल्याला मेथी घ्यायची आहे, मेथी दाणा. आता याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. स्वच्छ धुवून घेतो. याच्यावरची असलेली विषारी पावडर निघून जाते असे 2-3 पाण्याने धुतल्याने. ही डाळ तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला
भरपूर पाणी टाकायचं आहे आणि 5-6 तास भिजायला ठेवायचं आहे. आता याला 5-6 तास भिजू देऊया. आता 5-6 तास झालेले आहे. आपली डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे. याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पॉटमध्ये काढून घेतले आहे. याच्यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घ्यायचं आहे. आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेले आहे. पूर्ण वाटून घेतलं आहे आणि मोठ्या गंजामध्ये आपण काढून घेतलं आहे. मोठ्या गंजात याच्यासाठी काढलं आहे कारण की आपल्याला हे रात्रभर ठेवायचं आहे आणि रात्रभरामध्ये हे दुप्पट तिप्पट फुगून वरती येईल किनवण झाल्यानंतर, म्हणून याला मोठ्या गंजात काढून घ्यायचं आहे. आता याला प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे किनवण व्हायसाठी. आलेलं आहे आपलं सारण दुप्पट फुललेलं आहे. बॅटर आपण मोठ्या पातेल्यातून छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला थोडीशी किंचित साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण साखर आणि मीठ टाकून घेतलेले आहे. आता किंचित पाणी टाकून फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आता पाणी टाकून घेतलं आहे आणि याला जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आपण इथे असं डोश्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही केलं जास्त पातळही नाही केलं आहे. इथे नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. या तव्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण डोसा पसरून घ्यायचा आहे. याला छान असं हळूहळू मधूनच घ्यायचं आहे. चम्मच उचलायचा नाही आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. आता ही वरची साईड सुकलेली आहे. याच्यावर आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि जाळ आपला मीडियम आहे. आपल्याला याला छान क्रिस्पी होऊ द्यायचं आहे मंद गॅसवर. बघू शकता तुम्ही आता आपला डोसा छान ब्राऊन झालेला आहे खालून. आता याला आपण बटाट्याची चटणी लावून घ्यायची आहे आतमध्ये. आणि एकच साईड आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने आपला हा डोसा तयार झालेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण सर्व केलेला आहे डोसा. साऊथ इंडियन चटणी, डाळीची चटणी आणि कारा चटणी. या कारा चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. तिथे तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.